जरांगेंच्या आंदोलनामागे पवारसाहेबांचा हात असेल तर सिद्ध करून दाखवा, शरद पवार गटाचं सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू असून आज या उपोषणाचा 4था दिवस आहे. सरकारकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय. आज ते पाणीही पिणार नाहीत अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. आता यावरून शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान दिलं आहे. शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय की डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे, शरद पवार यांचा हात आहे तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं. पवारसाहेब बोलले नाहीत तर बोलतात, पवारसाहेबांनी भूमिका स्पष्ट करावी आणि साहेब नाही म्हटलं तर म्हणतात त्यांचा अदृश्य हात आहे. आता यांच्यामागे नक्की कोणाचा हात आहे? की मराठे स्वयंस्फूर्तीने आलेत, की जरांगे पाटील स्वयंस्फूर्तीने आलेत, की ते सरकारनं बघावं, लोकांमध्ये गैरसमज करून राजकारण करायचं बंद करावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे. शशिकांत शिंदे यांनी पुढे म्हटलंय की माझी सरकारला विनंती आहे, कोणी काय कोणाची भूमिका न बघता हे आंदोलन गांभीर्यानं घ्यावं. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. त्या समितीच्या अहवालाची वाट न बघता सरकारच्या समितीने बैठक घेऊन तात्काळ निर्णय घ्यावेत अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. ते देणार आहेत का? तुम्ही काय म्हणालो? मी ओबीसीचा कोटा वाढवून आरक्षण देऊ शकतो असं माझं मत आहे. ते टिकायचं असेल तर केंद्राने ताबडतोब तसा कायदा केला पाहिजे. प्रक्रियेसाठी वेळ लागणार असं तुम्ही म्हणता. याचं आश्वासन सरकारने देऊन द्या ना. सरकार काय म्हणतंय की ओबीसीतून मला घटनेच्या दुरुस्तीमधून देता येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की घटना दुरुस्ती करा आणि ओबीसीतून देण्याचा निर्णय घ्या. हा निर्णय घ्यायचा असेल, वेळ लागला तरी सरकारने जर जाहीर केला आम्ही याच्यातून देतो, हा विषय संपेल ना. पण मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की आता इथून मागे हटणार नाही, घेतलं झाल्याशिवाय नाही कमी. तेच म्हणतोय, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. त्यांना आरक्षण भेटल्याशिवाय त्यांनी लढा केलेला आहे. नवी मुंबईला जे आश्वासन दिलं गेलं होतं त्यावेळेला त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. मी त्याला साक्षीदार आहे. आता 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये या बाबतीमध्ये कुठलीही हालचाल झाली नाही. ना हैदराबाद गॅजेटचे झाले, ज्या लोकांचे कुणबी दाखले निघाले त्या लोकांना सुद्धा अजूनपर्यंत त्या ठिकाणचा लाभ मिळाला नाही. एवढंच नव्हे तर 2 महिन्यापासून मी आंदोलन करणार हे सांगून सुद्धा सरकारने त्याच्यावर हालचाल केली नाही. आमचा आक्षेप हेच आहे, सरकारने तो वेळ काढूपणा केला नसता तर मुंबई थांबली नसती. जाणीवपूर्वक सरकार करतंय का? जातीमध्ये भेद निर्माण करून वाद निर्माण करतंय का? हा प्रश्न उभा राहतो. ची चर्चेला तयारी आहे, आम्हाला बोलवून द्या. आम्ही बोलवल्यानंतर जे एकमताने येईल त्याला सर्वांनी समोर जाण्याचा प्रयत्न करू. पण चर्चेला बोलवण्याच्या ऐवजी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त करताय, त्यापेक्षा मागे जशी चर्चा झाली होती आंदोलनाच्या वेळेला तशा प्रकारची चर्चा करणं गरजेचं आहे. अरे सरकार प्रतिनिधी म्हणतायत की सत्ताधारी म्हणतायत की तुम्ही ओबीसीतून द्या असं म्हणा. कोण? तुम्ही विरोधी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.